ओह यार गाडी किती औसम आहे यार। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा व्लॉगर राज भोये। माझ्या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। तर मी आलेलो आहे तलासरी मध्ये, म्हणजे माझं काम आहे ते मी नंतर तुम्हाला सांगेनच। पण आता सर्व मित्र तयारी वगैरे करून झालेले आहे आणि आम्हाला जायचं आहे उंबरगाव बीच, म्हणजे तलासरी मधून 15-16 किलोमीटरला असेल। तर आम्ही सर्व तयारी वगैरे करून झालेले आहे। काल मित्राकडे थांबलेलो होतो, आमचे हे इंजिनिअरिंगचे मित्र आहेत, तर मित्राकडे थांबलेलो होतो आणि आता जायचं आहे आपल्याला उंबरगाव बीचला। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, खूप मजा येणार आहे। तर चला आपण डायरेक्टली तुम्हाला दाखवतो आम्ही कसे जातो कसं काय, तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। चला आपण भेटू डायरेक्ट। मित्रांनो, हे जे मागे गाव दिसतात ना, हे तलासरीकडचे आहेत आणि ही तलासरी उधवा तलासरीची आहे। तर इकडचा कोणी व्हिडिओ बघत असेल ना, तर मला कमेंट करा यूट्यूबला, मी नक्की त्याला रिप्लाय देईन। तर चला कमेंट करा हा का इकडे तलासरीचा कोणी असेल तर। आहा, काय ती नारळाची झाडा कोडाक भारी दिसना। इकडचा नजारा, रस्ते मरणी 60 खरडी पडली, पण पुढे हायवे हवं ना। मित्रांनो, आम्ही आलेलो पेट्रोल पंप वरती पेट्रोल टाकायसाठी, कारण रस्त्यात आमची गाडी बंद नको पडाय म्हणून। तर पेट्रोल वगैरे टाकलाय आणि आता आम्ही लगेच निघालोय। तर इकडचे रस्ते वगैरे बघू शकता तुम्ही किती मस्त आहेत आणि आमच्या इकडचे तर वाळटूच खरडी पडून राहिली आपल्या इकडचे। तर इकडे पण खरडी आहेत, पण साधारण तरी रस्ता चांगला होता आहे पुरतं। आणि आम्ही येऊन पोचलोय इथं लोकेशन वरती। तर आता गाडी वगैरे पार्किंग करू आणि मग जाऊन बघूया बीचवरचा पाणी। तुम्हाला मी जाऊन दाखवतो तिकडं। इकडं पब्लिक तर भरपूरच आहे, इकडं खेळायला बिळायला पोरा बिरा आहेत। इकडं आपले मित्र आता गाडी पार्किंग करत आहेत। तर पार्किंग करून झाली का आपण जाऊ बीचवरती, मजा करूया। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आमची जी पण मजा राहील ती। तर मित्रांनो, पार्किंग वगैरे केलेली आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता पाठीमागे समुद्र, बीच। काय तुम्ही सांगता येईल, बीचच सांगता ना। तर आपले मित्र वगैरे आता चाललोय। तर पब्लिक तर भरपूर आहे। आता आमचा प्लॅन भरपूर ठिकाणी झालेला, पण जो जवळचा लोकेशन होता तिथंच मग आलोय आम्ही। तर आलोय इथं उंबरगाव बीचला। पाणी तर इतका खडूळ आहे ना, तर आमचे तरी पाणी चांगला हवा, एवढा खडूळ आहे। काय बैला इकडं हिना का वाडगोबास हे जाणते ते आंगळेल हवं, नाही तर मग डुकरा लोळेल हवी, नाही तर काय लोळेल हवा। तर इतका खराब पाणी आहे ना, तुम्हाला मी जाऊन दाखवतो। तिथं जाऊन तर आमच्या डायरेक्ट चपली गुतून राहतील चिखलात। इकडं बघू शकता पब्लिक पण किती आहे आणि पब्लिक मध्ये एन्जॉय करायला मजा येणार आहे। इकडं चिखोल बिखोल तर भरपूर आहे, चिखलात काय आपल्याला खेळायचं नाही आहे। आपण काय बारीक पोरं नाही आहेत, पण झालेला मोठे। आणि इकडं आता जातोय घरी। तिकडं कुत्री पण एकदम मजा घेत आहे तिकडं बीच वरती। इकडे घोडी पण आहेत, पण घोडेत काय बसायला काय जमायचा नाही, ऊनही भलता आहे। आपल्या इकडे तर पाणी पड, इकडे तर ऊन पडलाय। तर काळा तर ऑलरेडी आहो ना, काळच करून टाकल। तुम्हाला पाठीमागे दिसतोय काय पाणी, थोडा तरी दिसत काय ते मला कमेंट मध्ये सांगा। काळा ब्लॉग मध्ये तुम्हाला आता खडूळ पाण्याचा आनंद घेता येईल। जरा थांबा थोडा वेळ, आम्ही तिथंच चाललोय। इकडं माझे पाठीमागं पब्लिक बघू शकता, इकडनं पब्लिक बघू शकता। आणि चला तुम्हाला मी आता दाखवतोय बीच वरती जाऊन। तर बघू शकता इकडे फोटो काढायला पण आलेले आहेत, ज्यांना फोटो काढायचे असतील तर फोटो काढू शकता। पण आपल्याकडे ब्रँडेड आहेत चांगले कॅमेरा, म्हणून आपण फोटो वगैरे काय काढणार नाही आहेत। आपल्याकडे ब्रँड फोन आहेत, ब्रँड, त्याच्यामुळे आपण काय फोटो टाकत नाही। तुम्ही माटी बघू शकता किती खतरनाक आहे ना, डेंजर। असा लव काढायचा आणि एखाद पोरगीला इम्प्रेस करायचा।
आलोय खरी, पण चढड्या वर करायला लागते. या माझी पॅन्ट पहा ना, पॅन्ट दिसते काय, डायरेक्ट अशी वर करायला लागेल, नाही तर एकदा भिजली ना तर डायरेक्ट चिखलाडी होणार आहे. बीचवरती नंतर जाऊन आपल्याला पार्टी पण करायची आहे, बारीकली थंडा बिंडा घ्यायचा आहे. बीच पहा ना, तुम्ही पाणी पाहू शकता, तुम्हाला मी दाखवेल होता खडूळ पाणी किती आहे. काय दिनेश भाई काय बोलू शकतो का भाई? तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता काय खडूळ पाणी किती आहे. तुम्हाला दिसत नसेल, उन्हामुळे त्रास होत असेल, तुम्हाला पाणी दाखवायचा प्रयत्न करतोय, पाणी काय दिसत नाही. तर भिजला तर माझी चरडी पण वलूट करून टाकली, तुम्ही बघू शकता. आव थांबा, तुम्हाला दाखवता. आता माझी पॅन्ट तर टाकली वली करून. आपला सोंबाट्या मित्र पहा किती मस्ती करत आहे, पण तो काळाठोण झालाय उन्हामुळं, तो काय तुम्हाला गोरा दिसणार नाही. इकडची पब्लिक पण खूप मस्ती करून राहिली. मी तर सगळ्या ही नांगा माझी पॅन्ट सगळी वली करून टाकली. तर मित्रांनो कसा वाटला यो बीच, उंबरगाव बीच कसा काय ते मला कमेंट मध्ये सांगता सव. तर आता आम्ही आहे तिकडं टाइमपास करू. तसा तर बघण्यासारखा भरपूर इकडे आहे, म्हणजे कुत्री आहेत, डुकरं आहेत, बैला आहेत, तुम्हाला काय पाहायचं ते आहेत. पाठीमागं सेरूची झाडा दिसत आहेत काय, सेरूची झाडा पण खतरनाक आहेत. बीचवरती सेरूची झाडा तर राहतातच, तुम्हाला पण माहित आहे. इकडं ना पोरघेनला ना पोसे घेऊन येतात, आणि ना आमच्या इकडं आता ना आयटम नाही आहे तहा, नाही तर आम्ही घेऊन येतो. पण आता आम्ही इकडं ना सांगू काय कामासाठी येईल, आम्ही इकडं ना कंपनीत येईल आहो, पण आम्हाला अजून घेईल नाही कंपनीत. कसं ते घरी बसून कंटाळेल ना, त्याच्यामुळे आम्ही कंपनीत आलो इकडं, पण आम्हाला कंपनी अजून भेटली नाही. उद्याला आम्हाला बोलवलाय, तर आजचा दिवस टाइमपास करायला आम्ही आलोय उंबरगाव बीच. हे आपली सगळी पब्लिक या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण असेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. जरा तुमचा सपोर्ट चांगला राहू दे, आपण आयफोन घेऊ एक दिवस. फक्त तुमचा सपोर्ट चांगला राहू दे. तुमचा सपोर्ट जर चांगला राहिला तर मी आयफोन घेऊ शकतो. ओके, सो सबस्क्रायबर करा, सबस्क्रायबर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या साईडला उंबरगाव बीच. इकडे खूप पब्लिक पण आहे, आणि पब्लिक मध्ये बोलायला तर मजाच येते. तर काय सांगू तुम्हाला, अजून माझ्या वाटेमागून तुम्ही पहा ना पोरग्या कोड्या काय आहेत ना, पाहून खुश राहायचा. माझा व्हिडिओ पाहून खुश राहायचा तुम्ही. मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागून बघू शकता काय, म्हणजे खेळायला बिळायला जागा आहेत. तुमची लहान लहान जर पोरा वगैरे असतील ना, तिकडे खेळायला वगैरे जागा आहे चांगली. कोण आरडत काय माहित, भरमसाठ आरड, मी सांगा मला पण आरडत काय. आपल्या गाड्या इथे आहेत. आता आपले थंड आणायला जाऊ. आपली माणसं म्हणजे थंडीशिवाय राहत नाही, तुम्हाला माहित ना. तर आम्ही आता चाललोय थंड आणायला. गाडी बिडी काढतोय. ते तठना मकेवाला ही आहे, तुम्ही त्याला काय सांगा मला नाही माहित. तो भुजतो आणि भुजून मक देतोय खायला. तुम्ही आलीस तर असं बीचवर मक गरम गरम खायचं, पण आम्हाला आता काय मन नाही आहे. आम्ही चाललोय थंड आणायला. तर चला आम्ही आता थंडा घेऊन येतो, मग तुम्हाला जरा दाखवतो. पाठीमागून पहा तुम्ही काय पाहायचं ते, खेळत आहेत वगैरे ते. आम्ही येतो थोड्या वेळाने. ओके, झाला ना, बोल ना. तर मित्रांनो आम्ही आणलाय थंडा आणि गुल्फ्या पण आणलाय. आता गुल्फ्या खाऊ काय थंडा प्याऊ तर समजा नाही. थंडा पेन माझला ते गाणं आता लावायला गेले इथं. या पहा ना, या पहा खाऊ कोणाक आणलाय, या नांगा फार खाऊ आणलाय. मला दाखवू का खाऊ नांगा. या चला आता आम्ही पार्टी करत आहे. तर मित्रांनो तुम्ही पण व्हिडिओ पाहून पाहून कंटाळेल हवीस. व्हिडिओ झालाय मोठा, तर तुम्ही काही नको जास्त करा, आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा, कारण आपण असंच व्हिडिओ टाकणार आहेत. तर चला सबस्क्रायबर करून घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये असाच एक्साइटेड ब्लॉग
तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. पटापट सबस्क्राईब करा ना. आपला इंस्टाग्रामला मिनी व्लॉगचा आयडिया आहे, इंस्टाग्रामला पण फॉलो करा राज भोये व्लॉग्स. तर चला.